नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव वैशाली सुभाष पारदे। मी शासकीय अध्यापक महाविद्यालयातील द्वितीय वर्षाची शिक्षक प्रशिक्षणार्थी आहे। माझ्या इंटर्नशिपचा भाग म्हणून मी हा व्हिडिओ तयार केला आहे। विद्यार्थ्यांना माझ्या व्हिडिओला पूर्ण पहा। चला तर विद्यार्थ्यांना आपण आता पाठ चालू करूया। आज आपण पाहणार आहोत इतिहास विषयाचा इयत्ता 7वीचा पाठ क्रमांक 10वा मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार। विषय आहे इतिहास, पाठ क्रमांक 10वा मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार आणि वर्ग आहे 7वा। विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहीतच आहे शाहू महाराजांबद्दल तुम्ही ऐकलेलं असेलच। शिवाजी महाराजांचे जे पुत्र होते संभाजी महाराज, त्यांच्या मुलाचं नाव शाहू महाराज होते। आज आपण पाहणार आहोत 18व्या शतकामध्ये मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार कसा झाला। मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम हा सतत 25 वर्ष चालू होता। मुघलांनी सततच्या आक्रमक जे मराठ्यांचं व्हायचं, त्यामुळे मुघल सत्ता ही पोखरून निघाली आणि अशा 1707 मध्ये औरंगजेब यांचा मृत्यू झाला। कधी झाला औरंगजेब यांचा मृत्यू? 1707 मध्ये। इसवी सन 1707 मध्ये औरंगजेब यांचा मृत्यू झाला। औरंगजेबच्या मृत्यूमुळे हे मराठ्यांचा जो स्वातंत्र्य संग्राम आहे याची समाप्ती झाली। औरंगजेब यांचा मृत्यू, ह्या औरंगजेब यांच्या मृत्यूबरोबरच मराठ्यांच्या सत्तेचा स्वातंत्र्य संग्राम हा समाप्त झाला आणि पुढे आपल्याला मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार हा 18व्या शतकामध्ये कसा होत गेला हे या प्रस्तुत पाठामध्ये आपल्याला पाहायचं आहे। छत्रपती शाहू महाराज हे औरंगजेब यांच्या मुलगा जो आहे आझमशाह यांच्या तावडीमध्ये होते, यांच्या ताब्यात होते। छत्रपती औरंगजेबाच्या 1707च्या मृत्यूनंतर आझमशाहला असं त्या दिल्लीच्या तख्तासाठी त्यांच्या मुलामध्ये कलह सुरू झाला आणि आझमशाहला असं वाटलं की छत्रपती शाहू महाराजांना जर आपण मुक्त केले तर ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यामध्ये कलह उत्पन्न होईल आणि मराठ्यांचे सामर्थ्य हे कच्चे होईल, असा त्याचा उद्देश होता। त्यामुळे आझमशाहने छत्रपती शाहू महाराजांना मुक्त केले, आपल्या कैदेतून मुक्त केले। पहिला मुद्दा आहे शाहू महाराजांची सुटका। शाहू महाराज हे आझमशाहच्या तावडीमध्ये होते। आझमशाहला असं वाटलं की दिल्लीच्या तख्तासाठी त्यांच्या दोघा भावांमध्ये कलह उत्पन्न झाला। औरंगजेबच्या मृत्यूनंतर दिल्लीच्या तख्तासाठी त्यांच्यामध्ये भावामध्ये भांडण झालं आणि दक्षिणेत होता हा आझमशाह। दक्षिणेतील आझमशाहनं दिल्लीकडे यायला प्रस्थान केलं आणि त्याला असं वाटलं जर आपण छत्रपती शाहू महाराजांना आपल्या कैदेतून मुक्त केलं तर त्यांच्यामध्ये आणि ताराबाई यांच्यामध्ये कलह होईल आणि मराठ्याचे सामर्थ्य कच्चे करता येईल, ज्या उद्देशाने त्यांनी शाहू महाराजांची सुटका केली। त्यानंतर आपला दुसरा मुद्दा पाहायचा आहे छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक। दुसरा मुद्दा आहे शाहू महाराजांचा राज्याभिषेक। हा आझमशाह जो होता हा दक्षिणेकडे होता। दक्षिणेकडे आझमशाहच्या कैदेमध्ये होते शाहू महाराज। जशी आझमशाहने शाहू महाराजांची सुटका केली तशी ते महाराष्ट्राच्या दिशेने निघाले। महाराष्ट्राच्या दिशेकडे निघाले असताना त्यांना वाटेत काही सरदार मिळाले आणि ते त्यांच्याकडून त्यांचे शाहू महाराजांना येऊन भेटले आणि त्यांच्या बाजूने ते ताराबाई शिंदेच्या विरोधात लढायला तयार झाले। पुढे शाहू महाराजांनी जसे ते महाराष्ट्रात आले तर ताराबाई शिंदेनं त्यांचा छत्रपती पदावरील हक्क हा अमान्य केला आणि पुढे शाहू महाराज आणि ताराबाई यांच्यामध्ये पुणे जिल्ह्यातील खेड गावाजवळ, भीमा नदीच्या काठी खेड गावाजवळ शाहू महाराजांचं जे सैन्य होतं ते आणि ताराबाईंचं सैन्य यांच्यामध्ये लढाई झाली आणि या लढाईमध्ये छत्रपती शाहू महाराज हे विजयी झाले। शाहू महाराजांनी सातारा येथे आपल्या स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता ही वाढवण्यास सुरुवात केली। आपल्याला असं पाहायचं आहे ताराबाई यांनी पन्हाळगडावर आपला जो छोटा मुलगा होता दुसरा शिवाजी याचा पन्हाळगडावर राज्याभिषेक केला आणि तेव्हापासून मराठ्यांच्या राज्यामध्ये पहिले त्यांनी साताराला राज्याभिषेक केला शाहू महाराजांनी आणि सातारा ही मराठ्यांची राजधानी बनली। पण पुढे ताराबाई यांनी स्वतःचा जो अल्पवयीन मुलगा होता शिवाजी दुसरा याला पन्हाळगडावर
राज्याभिषेक करून घेतला आणि तेव्हापासून कोल्हापूर हे स्वतंत्र राज्य मराठीशाहीमध्ये अस्तित्वात आले. कुठे केला त्यांनी? ताराबाईंनी पन्हाळगडावर केला राज्याभिषेक. आपला अल्पवयीन मुलगा जो होता दुसरा शिवाजी यांचा राज्याभिषेक करून घेतला आणि तेव्हापासून कोल्हापूर हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आलं. पुढे बरेच दिवस ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यामध्ये कलह होत राहिला. यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा आहे, मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार शाहू महाराजांनी कसा कसा केला. तर विद्यार्थ्यांना आपण पाहिलंच की शाहू महाराज हे अहमदशाह यांच्या तावडीमध्ये होते. तर तिथे त्यांनी मुघल राजकारण हे जवळून पाहिलं आणि मुघल राजकारणामधील त्यांची जे सामर्थ्य होतं ते सामर्थ्य आणि त्यांची कमजोरी ही त्यांच्या लक्षात आली होती. त्याचप्रमाणे मुघल राजकारण आणि उत्तर भारतातील राजकारण यांच्यामधील खाचाखोचाही त्यांच्या लक्षात आल्या होत्या. त्याचप्रमाणे मुघल राजकारणामधील जे सरदार होते, सामर्थ्यवान सरदार, अनुभवी जे लोक होते दरबारातले, त्यांची पण चांगली ओळख ही शाहू महाराजांना झाली होती. तर या सर्व बाबीचा परिचय शाहू महाराजांना बदलत्या परिस्थितीत मराठ्यांचे राज्याचा विस्तार करण्यासाठी या सर्व बाबीचा उपयोग त्यांनी करून घेतला. पुढे आपल्याला पाहायचं आहे त्यांचं जे सूत्र होतं, म्हणजे त्यांनी मुघल सत्ता जी कमकुवत झाली होती, कमजोर झाली होती, त्यांच्यामध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला होता. या सर्व परिस्थितीचा उपयोग त्यांनी आपलं मराठीचे साम्राज्य विस्तार करण्यासाठी करून घेतला. आताच आपण पाहिलं की राजकारणातील खाचाखोचा, मुघलशाही, मुघल राजदरबारांच्या ज्या कमजोरी होत्या आणि जे सामर्थ्य होतं ते त्यांना सगळं माहीत झालं होतं. या बदलत्या परिस्थितीचा उपयोग करून घेण्यासाठी त्यांनी या बाबीचा उपयोग करून घेतला. तर पुढे आपल्याला पाहायचं आहे की जसं औरंगजेब मृत्यू झाला औरंगजेबाचा 1707 तर मुघल सत्तेच्या वारसदारांनी शाहू महाराजांचा जो विरोध करण्याचे थांबविले आणि शाहू महाराजांनी देखील मुघल सत्तेला विरोध करण्याचे थांबविले. परंतु त्यांनी पुढे अशी भूमिका घेतली की त्यांच्यासोबत राहून त्यांचे रक्षक बनून आपली सत्तेचा विस्तार करायचा हा त्यांचे मुख्य धोरण त्यांनी आत्मसात केले. काय धोरण होते त्यांचे? म्हणजे निजामाचं संरक्षण करायचं, आझमशहाच्या मुघलचं संरक्षण करायचं आणि स्वतःच्या राज्याचा विस्तार करायचा. हे धोरणाचे सूत्र अवलंब करून त्यांनी आपल्या सत्तेचा विस्तार सुरुवात केली. म्हणजेच नवीन मंदिर बांधल्याने जे पुण्य मिळते तेच पुण्य जुन्या मंदिराचे जीर्णोद्धार केल्याने मिळते. हे सूत्र या शाहू महाराजांच्या राजकारणाच्या सूत्रामागे होते. पुढे आपल्याला पाहायचं आहे आपण या शाहू महाराजांच्या राज्याभिषेक बद्दल आणि शाहू महाराजांची जी सुटका झाली याबद्दल काही चित्र पाहणार आहोत. चला तर विद्यार्थ्यांनो, आपण हे 2 मुद्दे आज पाहिले या पाठामध्ये. तर याचे आपण काही चित्र पाहूया. विद्यार्थ्यांनो, चित्र पहा. या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते? हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांच्या वडिलांचं नाव होतं शहाजी भोसले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे बंधू होते त्यांचं नाव पण संभाजी होतं आणि त्यांच्या मुलाचं नाव पण संभाजी भोसले होतं. आता आपण जे पाहत आहोत छत्रपती शाहू महाराजांची सुटका, हे जे मुद्दे आहेत 18व्या शतकातील मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार, त्याच्यामध्ये आपण पाहत आहोत शाहू महाराजांचा सुटका आणि राज्याभिषेक. तर शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जो मुलगा होता संभाजी महाराज त्यांचे पुत्र होते. हे बघा, हे चित्र शाहू महाराजांचं, संभाजी महाराजांचे हे पुत्र होते छत्रपती शाहू महाराज. आणि मी तुम्हाला आझमशहाचं पण चित्र दाखवते. आझमशहा हे औरंगजेबचा मुलगा होता. हे बघा, आझमशहा औरंगजेबचा मुलगा होता. औरंगजेबचा मृत्यू 1707 झाल्यानंतर मराठ्यांच्या सत्तेचा स्वातंत्र्य संग्राम हा समाप्त झाला आणि दिल्लीच्या राजसत्तेसाठी त्या औरंगजेबाची जी मुलं होती त्यांच्यामध्ये कलह सुरू झाला. तर हा मुलगा दक्षिणेमध्ये होता आझमशहा. यांनी महाराजांची सुटका केली आणि तो दिल्लीकडे प्रस्थान करायला लागला आझमशहा. आता आपण एक छत्रपती ताहलीला प्रस्तुत पाठावर आधारित एक व्हिडिओ क्लिप पाहणार आहोत. चला विद्यार्थ्यांनो, आपण एक व्हिडिओ क्लिप पाहूया. मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार या पाठातील सुरुवातीचा मुद्दा आपण आता पाहणार आहोत व्हिडिओ क्लिपमध्ये. शाहू महाराजांचे पूर्वायुष्य मुघलांच्या छावणीत गेल्यामुळे त्यांना मुघलांचे राजकारण जवळून पाहायला मिळाले होते. मुघलांच्या या विशेषतः उत्तर भारताच्या राजकारणामधील खाचाखोचा त्यांना समजल्या होत्या. मुघल सत्तेच्या बलस्थानांची आणि कमतरतांचीही त्यांना चांगली माहिती झाली होती.
शिवाय मुघल दरबारातील प्रभावशाली व्यक्तींशी त्यांचा परिचय झाला होता. या सर्व बाबींचा उपयोग त्यांना बदलत्या परिस्थितीत मराठ्यांच्या राजकारणाची दिशा ठरवण्यासाठी झाला. मराठ्यांच्या राज्याचा नाश करण्याचे पूर्वीचे औरंगजेबाचे धोरण त्याच्या वारसदारांनी आता सोडले होते. त्यामुळे आता मुघल सत्तेशी संघर्ष करण्याऐवजी तिचे रक्षक म्हणून पुढे येऊन त्याच भूमिकेतून आपल्या सत्तेचा विस्तार करायचा असे नवे राजकीय धोरण मराठ्यांनी स्वीकारले. नवे देवालय बांधल्याने जे पुण्य मिळते तेच जुन्या देवळाचा जीर्णोद्धार केल्याने मिळते, हे या धोरणाचे सूत्र होते. मुघल सत्तेला जशी वायव्येकडून होणाऱ्या इराणी अफगाणी आक्रमणांची भीती होती, तसाच आसपासच्या पठाण, राजपूत, जाट, रोहिले यांच्यासारख्या स्थानिक सत्ताधीशांचाही धोका होता. शिवाय दरबारात चालणारी स्पर्धा व संघर्ष यामुळेही मुघल सत्ता आतून पोखरून निघाली होती. यामुळे दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती. पाहिलेल्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ क्लिप तुमच्या आता मी जो पाठ शिकवला तो चांगलाच लक्षात आला असेल. तर औरंगजेबच्या मृत्यूनंतर मुघल सत्तेच्या वारसदारांनी छत्रपती शाहू मराठ्यांविरुद्ध लढाई करण्याचे धोरण टाकून दिले आणि त्याचप्रमाणे मराठ्यांनी पण मुघलांशी विरोध करण्याचे धोरण हे टाकून दिले आणि त्यांचे रक्षक म्हणून पुढे येऊन स्वतःच्या राज्याचा विस्तार करायचा हे नवीन धोरण मराठ्यांनी स्वीकारले आणि आपल्या मराठी सत्तेचा विस्तार करायला सुरुवात केली. हे जे शतक आहे हे 18वे शतक आहे. मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार हा 18व्या शतकामध्ये झाला. तर मुघल सत्तेला वायव्येकडून इराण, अफगाणिस्तान, अफगाणी या राजकारणाचा जसा धोका होता, त्याचप्रमाणे अंतर्गत स्थानिक जे सत्ताधीश होते ते जाट, रोहिले, राजपूत यांच्यापासूनही मुघल सत्तेला धोका निर्माण झाला होता. अशा वेळेस मुघल सत्ता ही कमजोर बनली आणि त्याचप्रमाणे मुघल दरबारामध्ये जे सरदार होते त्यांच्यामध्ये पण अंतर्गत कलह स्पर्धा ही चालू राहायची. त्यामुळे मुघल सत्ता ही आतून पोखरून निघाली होती. अशा अवस्थेत मराठ्यांच्या सहाय्याची गरज ही मुघल सत्तेला भासू लागली आणि त्यांनी मराठ्यांच्या सत्तेने सुद्धा त्यांचे रक्षक म्हणूनच ही भूमिका स्वीकारली आणि स्वतःच्या राज्याचा विस्तार करण्याचे धोरण अवलंबिले. तर विद्यार्थ्यांना मी आज तुम्हाला 2 मुद्दे शिकवले आहेत. या मुद्द्यावर मी तुम्हाला एक स्वाध्याय देणार आहे. तो स्वाध्याय तुम्ही उद्या करून आणायचा. स्वाध्याय लिहून घ्या विद्यार्थ्यांना. शाहू महाराज आणि ताराबाई यांच्यामध्ये लढाई कुठे झाली? शाहू महाराज व ताराबाई यांच्या सैन्यामध्ये जी लढाई झाली होती ना, ती लढाई कुठे झाली होती ते आपल्याला उद्या तुम्हाला लिहून आणायचं आहे. यांच्यात लढाई कुठे झाली? समजले ना विद्यार्थ्यांना हे 2 मुद्दे? छत्रपती शाहू महाराजांची सुटका आणि छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक. छत्रपती शाहू महाराजांनी महाराष्ट्रात आल्यानंतर स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार हा 18व्या शतकामध्ये हळूहळू होऊ लागला. या पाठातील पुढचे मुद्दे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. चला तर विद्यार्थ्यांना मी तुमची रजा घेते. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट द्यायला विसरू नका. धन्यवाद.